आज मी दाखवणार आहे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने वालाची भाजी. वाल म्हणजे हे कडधान्यामध्ये येतं. हे अशा पद्धतीचे असतात आणि ह्यांना आपण भिजत घातल्यानंतर एवढे मोठे होतात आणि ह्यांना सोललेले आहेत. मी ह्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे. ह्यांना मोड आल्यानंतर बनवले तर खूपच छान लागतात. ह्यांना म्हणतात वाल, वालाचं बिरडं. वालाच्या बिरड्याची भाजी मी बनवते आहे. त्यासाठी आपण घेतले एक भांडं. मी हा कुकर घेतलेला आहे, पण कुकरमध्ये ह्याची बनवायची गरज नाही आहे. एका उकळीमध्येच ही भाजी शिजली जाते. सो त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत तेल. मी हे तेल घालते आहे. तेल गरम झालं की घालायची मोहरी. तडतडू लागली की जिरं, ह्या भाजीला भरपूर हिंग घालायचा, तुम्हाला जेवढा जमेल तेवढा, कारण चण्यासारखी असते हे, त्यामुळे बऱ्याच जणांना ते बांधण्याचा वगैरे प्रयत्न असतं. पण भरपूर हिंग आणि लसूण घातला की मग ते व्यवस्थित होतं. मी हा लसूण भरपूर ठेचून घेतलेला आहे, तो घालायचा. लसूण व्यवस्थित तेलावर परतून घेतला की त्यात थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा, शेगवाची शेंग असले प्रकार घालून भाजी करायची असते. मी बटाटा घालते कारण आज जरा माझ्याकडे काही सामान शॉर्टेज आहे, म्हणून बटाटे घातल्यानंतर मी हे भिजवलेले वाल घालते आणि मी तुम्हाला दाखवते. हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलावर. आणि कोणत्याही भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी घालायचं. मी हे व्यवस्थित परतून घेते. ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही आहे, पटापट होतं. फक्त बटाटा व्यवस्थित शिजवणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावर नंतर काश्मीरी लाल पावडर टाकायची, मिरची पावडर, म्हणजे त्याचा छान रंग येतो. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. दोन मिनटं असंच झाकून ठेवायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. ह्याच्यावर थोडंसं वाफेवर पाणी ठेवायचं. सो मी वाफेवर पाणी ठेवते.
हे अशा पद्धतीचे वाल असतात आणि हे रात्रभर भिजत ठेवायचे. भिजून झाल्यानंतर ते व्हाईट कलरचे होतात. त्याच्यावरती हे साल असतं. हे साल पूर्णपणे काढून आणि टाकायचं आणि ते व्हाईट आतला बीज घ्यायची आणि त्याची भाजी बनवायची असते. त्याला वालाचं बिरडं असं म्हटलं जातं. सो मी वाफ हे आधी की सांगते तुम्हाला. हे पाणी गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये ते थोडंसं टाकून घेऊया. आणि अशा पद्धतीने ह्याला 5 ते 10 मिनटं शिजू देऊया. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ही वालाची भाजी आपली झालेली आहे. आपण त्याला उघडून घेऊया. थोडंसं पाणी शिजू द्यायचं, आटवून देऊया आणि नंतर आपण आता थोडं चेक करूया. हे वाल शिजलेले आहे छानपैकी. असे फुटले थोडेसे की लगेच त्यांना काढायचं असतं. बटाटा सुद्धा छान, खूप गरम आहे त्यामुळे बटाटा सुद्धा शिजलेला आहे छानपैकी. आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडेसे 2-3 कोकम टाकू. आपण 2-4 कोकम टाकूया. आणि मी मीठ टाकायला विसरले होते. चवीनुसार मीठ टाकू. भाजी थोडीशी मिक्स करायची. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं असतं. ओलं सुकं खोबरं टाकून खूप छान लागते. थोडंसं आटून देते आणि मग मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्याच्यामध्ये उघडून थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. कोकम टाकली थोडीशी की मग त्याला चव खूप छान येते. आपली भाजी रेडी आहे. मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तुम्ही ही भाजी आणि ह्याच्यावर आपण थोडीशी आता कोथिंबीर घालूया. आपली वालाची भाजी रेडी झालेली आहे. वालाचं बिरडं तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की कमेंट करा. सोमवार स्पेशल वालाचं बिरडं. थँक्यू. ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.
लाईक पण करायला विसरू नका हां, लाईकसुद्धा करा. थँक्यू.